पवार साहेबांकडे आहे की नाही हे माहीत नाही, मात्र सुप्रिया सुळेंकडे आहे आणि राज्यातील अनेक असे मराठी नेते आहेत ज्यांच्याकडं कुणबीचं प्रमाणपत्र आहे, असा धक्कादायक दावा ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मी थोडंसं करेक्ट करतो. सुप्रिया सुळे लग्न होऊन सुळे कुटुंबीय सदानंद सुळे कुटुंबियांच्यात गेल्यामुळे त्यांचा आहे की नाही मला माहिती नाही, पण पवार कुटुंबियामध्ये मात्र सर्वांचा आहे अशी मला बारामतीतल्या स्थानिक लोकांची माहिती आहे. अगदी रोहित पवारांनी सुद्धा ओबीसीचा दाखला काढलेला आहे. आणि फक्त पवार कुटुंबीयच नाही तर महाराष्ट्रातली रिपीट अगेन अँड अगेन कायम सत्तेमध्ये असणारी काही घराणी आहेत. त्या घराण्यातल्या जवळपास 90% घराण्यांनी ओबीसीचे दाखले काढलेले आहेत. आणि मग जर असे ओबीसीचे दाखले काढलेले असतील तर मग या महाराष्ट्रातील जो सामाजिक दुजाभाव झालेला, संविधानाला अपेक्षित असलेला, ज्याला मागासवर्गीय म्हटलं गेलं, जो पिछडला गेला आहे, जो शोषित आहे, वंचित आहे, त्या माणसाचं यांच्या स्पर्धेमध्ये ते कसे टिकतील बरं? त्यामुळे महाराष्ट्रातलं आरक्षण गेलं आहे असं जे आम्ही सांगतोय, माननीय ओबीसी नेत्यांना, महाराष्ट्राच्या सर्व माननीय देवेंद्र फडणवीसांना माझं सांगणं आहे, आम्ही ओबीसी आरक्षण आमचं संपलंय असं म्हणण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड करून टाकलाय. आता ओबीसी आरक्षण हे गावगाड्यातल्या बलुत्या आलोच्यासाठी नाही, तर आता ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड झाला. आता उद्या काही ब्राह्मण, जैन आणि मुस्लिम समाजातली शेख वगैरे मंडळी, ही सुद्धा मंडळी ओबीसीचं प्रमाणपत्र काढू शकतात आणि ओबीसीचं आरक्षण घेऊ शकतात. त्यामुळं आमचा जो 1 सप्टेंबरचा मोर्चा आहे, आंदोलन आहे, ते ओबीसीचं संविधानात्मक आरक्षण वाचवण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. अंबादास दानवे असं म्हणतायत की जर नियमानं ओबीसीचं प्रमाणपत्र मिळणार असेल तर यामध्ये गैर काय आहे? नियमानं तुमचा नियम मंडल आयोग असेल किंवा कालेलकर आयोग असेल किंवा गायकवाड आयोगाचं काय झालं, नारायण राणे समितीचं काय झालं, सुप्रीम कोर्टानं 750 पानाच्या जजमेंटचं काय झालं, कुठला नियम सांगताय अंबादास दानवे तुम्ही? 650 पानाचं जजमेंट दिलंय सुप्रीम कोर्टानं. महाराष्ट्रातला मराठा समाज मागास असू शकत नाही, वेगवेगळ्या आकडेवारीनिशी सांगितलंय. त्यामुळं या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण जर अंबादास दानवे विरोधी पक्षनेता जर असं बोलत असेल, विरोधी पक्षनेते पदावर राहिलेला माणूस, तर मला वाटतंय आता ओबीसीनी महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्याकडून आरक्षणाची आणि आपल्या बाजूनं कोणी बोलेल याची अपेक्षा ठेवू नये. मराठी ओबीसीच्या बाजूने बोलत नाही, तुम्ही दुसऱ्या. हो बरोबर आहे ना. आमचं म्हणणं असं आहे, ओबीसी हा शोषित आहे, असंघटित आहे. ओबीसी आपली संख्या दाखवू शकत नाही, ओबीसी प्रतिकार करू शकत नाही. कसा करेल बरं ओबीसी प्रतिकार? नाही करू शकणार. गावगाड्यातल्या 350 जाती जर एकत्र आल्या असत्या तर या लोकांची डिपॉझिट जप्त झाली असती ना. प्रतिकार करू शकत नाही या कारणामुळे तर त्यांना ओबीसी आरक्षण आहे ना. आता राहिला प्रश्न ओबीसीच्या नेत्यांचा. आता ओबीसीचे नेते आहेत ना, ते कुठल्या तरी पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत, गुलाम आहेत ते त्या पक्षाचे. आणि जोपर्यंत त्यांच्याकडे पद आहे तोपर्यंत मला नाही वाटत ही लोक बोलतील. पण 1 सप्टेंबर नंतर मात्र हेच ओबीसीचे नेते थोडेफार का होईना बोलायला सुरू करतील. कारण जर नाही बोलतील तर मग राजकारणातून संपतील. लक्ष्मणाचे एकीकडे म्हणतायत की ओबीसीचं आरक्षण संपलंय, मात्र सातत्यानं भुजबळ देखील त्याच मुद्द्यावरती भूमिका मांडतायत. ओबीसीचं आरक्षण संपलेलं नाही. मग लक्ष्मण हाके ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे असं म्हणत ओबीसीमध्ये भीतीचं वातावरण का निर्माण करतायत? कोण? छगन भुजबळ. नाही, हे बघा, भुजबळ साहेब आमचे मोठे नेते आहेत आणि भुजबळ साहेबांना आम्ही कायम आमच्या ओबीसीची ठाम भूमिका घेणारे नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत आलेलो आहे. पण आज रोजी आम्ही म्हणतोय की ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड करून टाकला या लोकांनी, जनरल वॉर्ड. आणि या जनरल वॉर्डमध्ये आता कोणालाही अशा फेक आणि डुप्लिकेट प्रमाणपत्राच्या द्वारे ओबीसीचं आरक्षण भेटणार आहे. तुम्हाला नावं सांगू महाराष्ट्रातली, जे अंबादास दानवेंचं तुम्ही आता नाव घेतलं ना, त्या अंबादास दानवेंचा पण कुणबीचा दाखला आहे. विखे पाटलांच्या पत्नीनं स्वतः ओबीसीचा दाखला काढून त्या ओबीसीच्या आरक्षणाचा फायदा घेतलाय. किती जणांची नावं सांगू? सोलापूर जिल्ह्यातले बबनराव शिंदे, पंढरपूरचे भालके, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष भाजपचे चेतनसिंह केदार. किती नावं सांगू तुम्हाला? नगरमधले ते कर्डिले, गाडे,
किती नावं सांगू, अगदी केंद्रीय मंत्री पदावर असणारे मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा ओबीसीचा दाखला काढून महापौर पद घेतलं. त्यामुळं ओबीसीचं नेतृत्व इथून पुढच्या कालावधीत होऊ द्यायचं नाही या भावनेनं या महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी, राज्यकर्त्यांनी ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे. मराठ्यांचं जे भगवं वादळ आहे ते मुंबईत येणार आहे. 5 टप्प्यामध्ये जवळपास 6 कोटी मराठे हे मुंबईमध्ये घुसणार आहेत. मात्र एकाला देखील आम्ही जर कोणी अडवणूक केली तर आम्ही रेल्वेत देखील कोणाला फिरू देणार नाही आणि विमानं देखील पाडण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला. बघा, जरांगे विमानं पाडतील आणि जरांगे सॅटेलाइट सुद्धा पाडतील, जरांगे मंगळावर सुद्धा जातील, काय सांगता येत नाही. जरांगे ते, कारण त्यांना लोकशाही मान्य नाही, कायदा मान्य नाही, आरक्षण मान्य नाही. विमान कुठलं पाडतील? खेळण्यातलं पाडतील काय बोलावं. खरं तर या माणसाच्या प्रश्नाला आणि काय उत्तरं द्यावीत. वाईट या गोष्टीचं वाटतं की महाराष्ट्रातले हे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री आहेत ना, हे एवढे येडपट असतील आणि संविधानाचा एक बेसिक सेन्स, खरं तर काउन्सिलिंग कुणाचं होण्याची आवश्यकता आहे, तर अख्ख्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचं काउन्सिलिंग होण्याची आवश्यकता आहे. अख्ख्या आमदारांचं आणि महाराष्ट्रातल्या खासदारांचं काउन्सिलिंग होण्याची आवश्यकता आहे. कारण आरक्षण कुणाला दिलं गेलंय, का दिलं गेलंय आणि संविधानाला काय अपेक्षा आहेत, या गोष्टी जर या बिनढोक माणसाच्या जर या महाराष्ट्राच्या विधानसभेमधल्या आमदारांना जर बिनढोक आहेत, माझ्यावर तुम्ही हक्कभंग आणा, मला विधानसभेसमोर उभं करा, मला जेलमध्ये टाका, कारण तुम्ही सामाजिक न्यायाच्या बाजूने एक शब्द बोलत नाहीये. गावगाड्यातल्या ओबीसीची 50-60% ओबीसीची मतं तुम्ही घेतलेत, त्यांच्या बाजूने तुम्ही बोलायला तयार नाहीये. त्यामुळं मनोज जरांगेच्या प्रश्नाला एक बारकं पोरग असतं ना, बाळबोध पोरग असतं ना, त्याचा जेवढा कॉमन सेन्स असतो तेवढा मनोज जरांगेचा नाही. त्यामुळे त्याच्या प्रश्नाला एडपट आहेत ना, मी मनोज जरांगेला बोलणारच नाही, पण त्याला भुलून जर राधाकृष्ण विखे पाटलासारखा माणूस जर तिथं लाळ घोटेपणा करत असेल, काय म्हणलं पाहिजे यांना. मनोज जरांगेंना तुम्ही काही म्हणा किंवा, पण त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. करून दाखवलंय त्याचं कारण असं आहे, ऐका, करून दाखवलंय त्याचं कारण असं आहे की जे पण GR काढलेले आहेत, जे पण कुणबीकरणाद्वारे 52,20,577 प्रमाणपत्र वाटली गेलेली आहेत. माननीय भुजबळ साहेब, तुम्ही म्हणताय ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, कसा बरं 22 लाख प्रमाणपत्र वाटल्यानंतर कसा धक्का लागत नाही साहेब, मला तुम्ही सांगा बरं. आणि आत्ताच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकामधली पदं गेली ना भुजबळ साहेब, कसा बरं धक्का लागत नाही सांगा. देवेंद्र फडणवीस साहेब, आम्हाला तुम्ही सांगा की हा धक्का लागलेला नाही. मी घराण्यांची नावं सांगितली तुम्हाला आता मला सांगा, रोहित पवारांचा जर ओबीसीचा दाखला असेल तर कसा मूळ ओबीसी या रोहित पवारांना स्पर्धा करू शकतो सांगा बरं. फडणवीस साहेब तुम्ही सांगा, किंवा पवार साहेब तुम्ही सांगा. जाऊ द्या, हे काय चाललंय. एक अनपढ माणूस काहीतरी मागणी करतो, तुमच्या मानगुटीवर बसतो आणि तुम्ही संविधानाचं तत्व बाजूला ठेवून तुम्ही जर बेकायदेशीर, हा GR बेकायदेशीर आहे. कुणबीकरणाद्वारे हैदराबाद हे फक्त लक्ष्मण हाकेंनाच वाटते, हे दुसऱ्या कुठल्याही ओबीसी नेत्यांना वाटत नाही. मोठ्या संख्येनं आम्ही मोर्चे बघितले होते, सभा बघितल्या होत्या, ज्याच्यावरती सगळे ओबीसी नेते होते, तुम्ही देखील त्याच्यामध्ये होता. आज एकही ओबीसी नेता तुमच्या सोबत नाही, तुम्हीच एकटा बाजूला पडला, म्हणजे सगळे चुकीचे आहेत आणि तुम्हीच बरोबर आहे. मी म्हणत नाही मी बरोबर आहे, पण मुख्यमंत्र्यांनी सांगावं ना, किंवा मुख्यमंत्र्याच्या एका साध्या प्रतिनिधीने जरी सांगितलं तरी चालतंय. आम्ही बोलतोय ना, आम्हाला उभं करा ना, तुमच्या अटॉर्नी जनरल समोर उभं करा, विखे पाटलाच्या नेतृत्वाखालील मराठा सब कमिटी समोर उभं करा, किंवा ओबीसी. अरे मग तेच सांगतोय ना मी, आम्ही जी बोलतोय हे चुकीचं बोलतोय असं तरी सांगा. तुमचे नेते कोण सांगताय? भुजबळ साहेब. काय सांगितलं भुजबळ साहेबांनी? भुजबळ साहेब म्हणतात आरक्षण संपलेलं नाही. संपलेलं नाही. मग मी आम्ही जी उदाहरणं म्हणतो त्याच्यावर आता विचारा प्रतिक्रिया त्यांना. सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कुणाला दिलं गेलं, ते ओबीसी होते का, ते ओबीसी मधनं निवडून आले होते का. सकाळी 11:30 वाजता त्यांना दाखला दिला जातो आणि 1:30 वाजता त्यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद. मीडियाद्वारे बोलतो ना, ते काय ऐकत नाहीत असं तुमचा समज आहे का? नाही, विचारा ना त्यांना विचारा ना. हे बघा, कोल्हापूरच्या महापौर रूपराणी निकम, मी किती उदाहरणं सांगू आता तुम्हाला, 100 पेक्षा जास्त उदाहरणं. महत्वाची पद आहेत हो. फोन करायला काय अडचण? कुणाला कुणाला? त्यांना माहितीये ना. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, छोटा कार्यकर्ता, परखड बोलणारा, आणि माझ्या परखडपणामुळे कुणाला वाईट वाटत असेल, कुणाला वाटत असेल की हे असं का बोलतोय, पण अजून 1, 2, 3 वर्षानंतर, 5 वर्षानंतर
मी जी मांडतोय त्याचा परिणाम ज्यावेळी जाणवायला लागेल त्यावेळी महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या हातून हे आरक्षण संपलेलं असेल. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय, परत एकदा सांगतो की या महाराष्ट्रामध्ये आत्ता ओबीसीचा जनरल वॉर्ड झालेला आहे. ओबीसीच्या आरक्षणाचा कटकरा उद्ध्वस्त केलेला आहे. मग मी मगापासून सांगतोय ना तुम्हाला, एका माणसाच्या बालहट्टाला, उपोषणाला बळी पडून शासनानं संविधानाची तत्व आणि ओबीसीचं आरक्षण पायदळी तुडवलंय, ओबीसीचं आरक्षण संपवलंय. जरांगे पाटील मुंबईत येण्याचा आता त्यांचा तर ठाम निर्धार झालेला आहे. लक्ष्मण हाके मुंबईत जाणार आहेत. खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी संघर्ष निर्माण होऊ शकतो असं वाटतं. म्हणजे ओबीसीने शांत बसायचं का? ओबीसीने आपल्या हक्काधिकाराचं संरक्षण करायचं नाही का? हा जरांगे म्हणतो की आमचं ओबीसीचं भांडण नाही. ज्या ओबीसीच्या अनाथ माती तू कालवतो, तो गावगाड्यातला छोटा छोटा घटक तुला विरोध करत नाही, तुझ्या विरोधात बोलत नाही, याचा अर्थ भांडण नाही, याचा अर्थ तू ओबीसीचं सगळं खाऊन टाकणार का? हा सवाल आहे ना. सांगा ना मला, विखे पाटलांच्या स्पर्धेमध्ये कसा गावगाड्यातला माणूस टिकेल? सांगा बरं मला.